भूमिपुत्र न्यूज, वास्तव बातमी। निवडणूक लागण्या अगोदर मराठ्यांच्या मागण्यांचा विचार करा, नाहीतर फडणवीस यांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे। फडणवीस यांना मी हिताचे सांगतोय, मराठ्यांना डावलू नका, असेही मनोज जरांगेंनी म्हटले आहे। मनोज जरांगे पाटील म्हणाले की राज्यातील मराठ्यांची इच्छा होती की दसरा मेळावा झाला पाहिजे। दसरा मेळाव्याला येणाऱ्यांसाठी बीड जिल्ह्यातील मंगल कार्यालय उघडे ठेवावे, जेणेकरून दसरा मेळाव्याला येणाऱ्यांची व्यवस्था होईल। माझी अजूनही तब्येत बरी नाही, परंतु दसरा मेळावा आहे आणि त्याचे नियोजन करण्यासाठी हॉस्पिटलमधून सुट्टी घेत आहे। दसरा मेळाव्याला तुफान पोरं येणार आहेत, कधी दसरा येतो अशी आशा त्यांना लागली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे। ते पुढे म्हणाले की कुठेतरी एकत्र यावे म्हणून हा दसरा मेळावा घेत आहे। दसरा मेळावा आहे, पण त्याचे राजकीय अर्थ काढू नका। अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दसरा मेळाव्याला या। दसरा मेळाव्याला कोणी राजकारणी म्हणायला जाऊ नका। अडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांची नावे सांगा। सर्व नेत्यांना सांगतो की आडवे पडू नका, गप्प रहा। कुठे इकडे तिकडे मेळावे असतील तर तिकडे जाऊ नका। नारायणगडावर होणारा दसरा मेळावा हा मराठा दसरा मेळावा नाही। या मेळाव्याला 18 पगड जातीचे लोक येणार आहेत, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।